ब्रेकनंतर बातमी आता वारीची। संत तुकाराम महाराजांची पालखी आता देहूतून पुण्यात दाखल झालेली आहे। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पालखीचं स्वागत केलंय, तर मंत्री चंद्रकांत पाटलांनी पालखीचं दर्शन घेतलंय। दरम्यान आज पुण्यात संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली या दोन्ही पालख्यांची भेट होणार आहे। तुकाराम महाराजांची पालखी आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुण्यात 2 दिवसांच्या मुक्कामाला थांबणार आहे। नंतर त्या सासवड मार्गे पंढरपूरच्या दिशेने त्यांचं प्रस्थान। बघा, दोन्ही पालख्यांची पुण्यामध्ये भेट होते। या 2 पालख्यांच्या निमित्तानं पुण्यामध्ये वारकऱ्यांची मोठी गर्दी झालेली आहे। टाळ वाजे मृदुंग वाजे वाजे हरीचा विना माऊली निघाली पंढरपूर मुखाने। परिणामाचा गजर करत वारकरीच्या उच्चाला उधाण आलेले आहे। जय जय रामकृष्ण हरी असं म्हणत वारीमध्ये चालणाऱ्या वारकऱ्यांना ऊन नाही, पाऊस नाही, त्यांना आस लागलेली असते पांडुरंगाच्या दर्शनाची। पण थोडी उघडीप मिळाल्यामुळे लोकही बाहेर पडलेले आहेत। अतिशय उत्साहाचं आणि भक्तिपूर्ण वातावरण आज शहरात सर्व ठिकाणी पाहायला मिळतं।